चांगले गीत सादर करतायत. चांगला बॉल होता त्याच्यावरती फटका फसलाय. शॉट मिडॉनला क्षेत्ररक्षक होते तिकडे एक सिंगल मिळाली. एक सिंगल प्राप्त होईल. सोहम आता स्ट्राइक एंड वरती आहे. पाडल स्वीप मधून खेळायचा प्रयत्न पायावरती चेंडू लेग बिफोर नाहीये. कोणती धाव मिळत नाही. पहिल्या ओव्हर मध्ये गोलंदाजी मार्कवरती शुभम मुर्डे गोलंदाजी मार्कवरती विठ्ठलवाडी देवळेचा संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आडवा बॅट नॉन साइडला चांगला फटका सोहम भोसले याच्या बॅट मधून उत्तुंग गगनभेदी षटकार. सातत्याने आघाडीचे खेळाडू चांगला परफॉर्मन्स देत आहेत. त्यापैकी राजमोरीला आपण पाहतोय मानाचा करंडक असू दे. त्याच्यानंतर अनेक स्पर्धा पाहिल्या आपण राजमोरीच्या बॅटमधून खोऱ्याने धाबा आल्यात. बॉबी देखील तेवढ्याच चांगला फॉर्मात आणि एक युवा खेळाडूंचा संघ या पोलादपूर तालुक्यातून भैरवनाथ कोंडवी आपल्याला पाहायला मिळतोय सातत्याने. लोअर फुल टॉस समोर गॅप मध्ये खेळ आहे. क्षेत्ररक्षक नाहीये. एक टप्पा घेत चेंडू सीमारेषा पलीकडे जाईल. राजमोरेच्या बॅटमधून खणखणीत चौकार. धावा 2 चौकार राज मोरेने सोहम भोसलेच्या बॅट मधून एक षटकार. अतुल तळेकर आमचा हसतोय कारण चांगले गीत सादर करतायत डीजे मास्टर. संघाची धावसंख्या 16. चांगली सुरुवात केली आहे भैरवनाथ कोंडवी या टीमची. चांगला स्टार्ट दिलाय. आपण सकाळी पाहिलं जे बजरंगबली दाबिड हा संघ क्वालिफाय झालाय पुढच्या फेरीमध्ये. त्याच्यानंतर दुसऱ्या हाफ मधून आपण पाहिलं तर भैरवनाथ कापडे खुर्द ब संघ. तर आणि आता या तिसऱ्या हाफला सुरुवात झाली आहे. तिसऱ्या ग्रुपला सुरुवात होते. पहिला सामना विठ्ठल रुक्मिणी क्रीडा मंडळ विठ्ठलवाडी देवळे आणि श्री भैरवनाथ क्रिकेट क्लब कोंडवी अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते. सुरुवात चांगली केली आहे. चला 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटक टाकायचे. देवळे टीम आडव्या बॅटनं ऑन साइडला पाहायला मिळाला. पॅटर्न पॅड मधून हा फटका स्क्वेअरलेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक तिकडे आलाय. एक धाव मिळेल. एकेरी धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 18 वरती जाऊन 17 वरती जाऊन पोहोचेल. शुभम शैलेश उतेकर आलाय. शैलेशचं हे दुसरं षटक आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 16 धावा सोहमने आणि राज मोरेने ठोकल्या. दुसऱ्या षटकामध्ये क्षेत्ररक्षण फैलावलं गेलंय. चांगला बॉल ओव्हर पिच बॉल होता. सरळ निघून गेला. वेगाने टाकलेला बॉल संबरिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली. डॉट बॉल. चांगली फाईट पाहायला मिळाली या दोन संघादरम्यान. टॉस जिंकल्यानंतर विठ्ठलवाडी देवळे टीमनं फिल्डिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला. तर बॅटिंगसाठी भैरवनाथ क्रिकेट क्लब कोंडवी संघ पाहायला मिळतोय. चांगल्या फॉर्मात असलेला संघ. हा बॉल क्लीन बोल्ड यष्ट उद्ध्वस्त त्रिफळाचित केलंय. पुढच्या बॉल वरती मिळाली विकेट आणि मोठा धक्का दिलाय भैरवनाथ क्रिकेट क्लब कोंडवी टीमला. राजमोरे बाद.
जबाबदारी गणेश भाविसकर. प्रितेश शिंदे बॅटिंगसाठी आलाय उर्फ बॉबी. ऑलराऊंडर खेळाडू, चांगला खेळाडू आहे बॉबी. सध्याच्या घडीला या हंगामामध्ये अगदी चांगला खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. सुरुवात झाली होती कोंडवी टीम ज्या वेळेला या ठिकाणी दाखल झाली या पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मध्ये, त्यावेळेला विजयाची घौडदौड त्यांची चालू आहे. मनाचा करंडक तिकडे देखील बक्षीस फेरी स्वीप करायचा होता, परंतु बॅट वरती बॉल आलेला नाहीये. कोणती धाव मिळत नाही. डॉट बॉल. संघाची धाव संख्या 17 वरती थांबली. या षटकामध्ये शैलेश उतेकरची चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. केवळ एकच धाव खर्च केली आणि एक विकेट देखील 4 बॉल मध्ये. काल देखील आपण अशीच गोलंदाजी पाहिली. एका धावेचे षटक पाहायला मिळालं. विकेट देखील आल्या, 3 विकेट. काल 4 बॉल वरती 4 षटकार देखील पाहायला मिळाले. काल 2 अर्धशतक पाहायला मिळाली. रोहित पार्टे आणि सुमित मोरेच्या माध्यमातून हा बॉल लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग केलाय. पंचांनी दुनिया समंदर केले, कळवलं ही धाव अवांतरे. प्रत्येक टीमला एक एक रिव्ह्यू देखील असणार आहे. आज रिव्ह्यूचा वापर मला वाटतं जास्तीचा झालेला नाहीये. उद्या ब गटातील संघ खेळतील. रनियर शेवटच्या आणि अंतिम दिवसामध्ये अ गटातील संघ खेळताना पाहायला मिळतील. हाता निघून जाईल स्टंप वरतून. विकेट किपरच्या दिशेने जास्तीचा शफल झाला. बॉबी बॅट वरती बॉल आलेला नाहीये. डॉट चेंडू. संघाची धाव संख्या जर पाहिली तर स्थिरावली आहे 18 वरती. 18 धावा धाव फलकावरती. पहिल्या षटकामध्ये 16 आल्या, परंतु या षटकामध्ये शैलेशची चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. अगदी अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय शैलेश. समोर बॅट वरती आला, कनेक्ट चांगला झाला. साऊंड देखील पाहायला चांगला मिळाला आणि बॉलला पाठवलं बॉबीने सीमारेषा पलीकडे. सिक्सर. मास्टर साठी पारितोषिक आहे का मंगेश सर? परत जास्तीचा खुश आतुल होतोय. दोन षटकांचा खेळ संपलाय. संघाची धाव संख्या 24. समीर आलाय गोलंदाजी मार्क वरती. कुलातला बॉल सरळ विकेट कीपर कडे. आणखीन एक चांगला बॉल. समीरने डॉट बॉलने षटकाची सुरुवात केली. संघाचा कॅप्टन आहे. समीरने सांगितलं की मी गुजरात वरून दाखल झाले, परंतु माझे सागर आहे. सागर गोलंदाजी मार्क वरती आहे. संघाचा कॅप्टन आहे आणि तो गुजरात वरून दाखल झालाय, परंतु जे बोलतो त्याने सांगितलं की इकडे मुंबईत राहणारे खेळाडू अजूनही मैदानामध्ये दाखल झाले नव्हते. फुलटॉस बॉल, त्याच्यावरती प्रहार केलाय. सोहम भोसलेच्या बॅट मधून फटका, परंतु क्षेत्ररक्षक तिकडे होता, त्याने हा झेल टिपलाय. परंतु पंचांचा निर्णय येणं बाकी आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलाय. तिसऱ्या पंचांना हा रिव्ह्यू पाठवलाय. सांगितलंय की हा बॉल चेक केला जाईल. वेस्ट साइडचा नो बॉल आहे की नाही ते पाहिलं जाईल. पहिला चेंडू आपण पाहिला, डॉट आला. याच्यानंतरचा हा बॉल आता पाहायला मिळतोय. विकेट मिळेल की धावा मिळतील चेक केला जाईल. आमचे तिसरे पंच नंदकिशोर मांडे पाहायला मिळत आहेत. योग्य बॉल होता आणि बॅटर सोम भोसले बाद होईल.
संघाची धावसंख्या या चौकाराने आता जाऊन पोहोचते ती ओमकार निकमच्या बॅट मधून चौकार आला 28 वरती धावफलक जाऊन पोहोचलाय कव्हरच्या दिशेने लॉंग ऑफला फटका सजवला गेला तिकडे एक सिंगल प्राप्त झाली बॉबी मैदानाच्या आतमध्ये अजूनही खेळपट्टीवरती त्याच्या बॅट मधून एक षटकार आलाय तो केव्हाही सामन्याचं चित्र पालटू शकतो त्याच्यामध्ये क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची एक षटकार त्याच्या बॅट मधून आपण पाहिला जो मात्र लॉंगॉनच्या डोक्यावरून तो खेळला अगदी चांगला फटका त्याने खेळला होता धावा वसूल केल्या होत्या 6 परंतु अजूनही खेळपट्टीवरती बॉबीला आपण पाहतोय 6 धावांवरती तो खेळतोय प्रितेश शिंदे परंतु सागरचं हे षटक देखील चांगलं राहिलं एक विकेट त्याने प्राप्त केली सोमला बाद केलं 2 आघाडीचे बॅटर्स बाद झालेत 9 धावा राजमुरेने केल्या 8 धावा सोम भोसलेने केल्या परंतु इकडे रिव्हर्सचा फटका प्रितेश शिंदेच्या बॅट मधून चेंडू जमिनीला गुदगुल्या करत चाटत पुसत निघून जातोय सीमारेषा पलीकडे चौकार धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 33 च्या आकड्यावरती अजूनही एक बॉलचा खेळ बाकी आहे 33 धावा धाव फलकावरती सागरचं हे षटक आपण पाहतोय हुक केला मागे पाठवलं बॉलला लॉंग स्टॉप प्रेझेंटला चेंडू थांबणार नाही आउटफील्ड फास्ट आहे त्या ठिकाणी बॉलचा पाठलाग केला जाईल परंतु बॉल थांबणार नाही जाऊन पोहोचेल सीमारेषा पार आणि धावा मिळत आहे त्या बॉलवरती तब्बल 4 सदतीस धावा धाव फलकावरती सामना आपण पाहतोय विठ्ठल रुक्मिणी क्रीडा मंडळ विठ्ठलवाडी देवळे टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला तर श्री बैनावत क्रिकेट क्लब कोंडवी हा संघ बॅटिंग करतोय गोलंदाजी मार्क वरती शेवटचं अंतिम षटक घेऊन सत्यम मुर्डे देवळेचा संघ आपण देवळेचे संघ देखील पाहिलं तर या पोलादपूर तालुक्यामधून 4 ते 5 संघ आपण देवळेचे संघ पाहतो त्यापैकी हा संघ विठ्ठलवाडी देवळे लेग स्पिन आल्या फटका खेळला आणि हा बॉल देखील पाठवला थर्ड मॅनला ओमकार निकमच्या बॅट मधून चौकार डीजे मास्टर थँक्यू चांगले तुम्ही गाणे ऐकवतायत आम्हाला एंटरटेनमेंट करतायत डीजे मास्टर धावसंख्या 41 वरती या सिंगलने धावसंख्येमध्ये वाढ होईल परिवर्तन होईल धावसंख्या जाईल 42 वरती चला जय भवानी स्पोर्ट्स क्लब साखर टीम आपण आला असेल तर आपण आल्याची नोंद या ठिकाणी करा उपस्थिती दर्शवा आपली जय भवानी स्पोर्ट्स क्लब साखर आणि जय भवानी स्पोर्ट्स क्लब साखर देखील आयोजकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय त्याचे अध्यक्ष संजय दादा चोरगे यांच्याकडून देखील या स्पर्धेला सहकार्य लाभले स्वप्नील चोरगे असतील शैलेश चोरगे अक्षय मालुसरे यांचा संघ परंतु इकडे आता बॉबी प्रितेश शिंदे थांबाय तयार नाहीये त्याच्या बॅट मधून आणखीन एक फाईन लेगला चौकार तीन बॉल बाकी आहेत संघाची धाव संख्या 46 धावा यानंतर अजून टोटल 5 मॅच आपल्याला कव्हर करायच्यात
हा सामना सोडून 7वा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. एक सेमीफायनल देखील आहे. कालच्या दिवसामध्ये चंद्रगड वॉरियर्स ढवळे आपण या स्पर्धेचा आनंद घेत असाल tenniscricket.in वरती, तर आपली उपस्थिती देखील या ठिकाणी आपण 4 वाजता दर्शवायची. सेमीफायनलची मॅच फायनलला एक संघ काढला जाईल आजच्या दिवसामध्ये. हा बॉल लेग ब्रेक, परंतु स्टंप वरतून चेंडू निघून जातोय विकेट किपरच्या दिशेने. डॉट बॉल शेवटचं आणि अंतिम षटक पाहायला मिळते. शेवटचे अजूनही 2 बॉल. या षटकामध्ये 9 धावा खर्च केल्या सत्यम मुरडेने. संघाची धावसंख्या 46 वरती आहे. चांगली बॅटिंग प्रितेश शिंदेची. 3 चौकार 1 षटकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळालाय. हा ट्रॅकर बॅटची कडा घेतली गलीमध्ये. क्षेत्ररक्षक आहे त्याने बॉलला स्टॉप केलाय. चांगला बॉल स्टॉप केलाय त्या ठिकाणी. डॉट चेंडू. बॉबीने मोठे फटके खेळले. एकेरी दुहेरी धावा अद्यापही त्यांनी घेतले नाहीत. 3 चौकार 1 षटकार 18 धावांवरती तो बॅटिंग करतोय. त्याची खासियत राहिली आहे. संघ ज्या वेळेला अडचणीत असतो त्या वेळेला प्रितेश शिंदेची बॅटिंग झाली आहे आणि संघाला एका चांगल्या टोटल पर्यंत चांगल्या टार्गेट पर्यंत त्यांनी सेट केलंय. खाली बसून खेळायचा प्रयत्न जरूर केला. तिकडे डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल मिळेल. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय आणि ही दुसरी धाव पूर्ण झालेली नाही. धावबादची विकेट मिळते आणि शेवटच्या बॉलवरती केवळ 1 धाव मिळेल. विकेट प्राप्त होईल. संघाची धावसंख्या 4 ओव्हर नंतर झाली आहे. भैरवनाथ क्रिकेट क्लब कोंडवीची 47 विजयासाठी करायच्या त्या 48 धाबा. टीम विठ्ठल रुक्मिणी क्रीडा मंडळ विठ्ठलवाडी देवळे या संघाला 48 धावांची आवश्यकता. चला लगेच या कोंडवी टीम लाईनअप मध्ये मैदान सोडा. लाईनअप मध्ये मैदानामध्ये एंट्री करा. चला लाईनअप मध्ये मैदानात आपण दाखल व्हायचंय. चला लाईनअप मध्ये आपण मैदानात जा. कोंडवी टीम 47 झाल्यात. 48 धावांची आवश्यकता विजयासाठी देवळे टीमला. जय भवानी स्पोर्ट्स क्लब साखर साखरटी टीम आपण आला असेल तर आपण टॉस साठी सज्ज राहायचे. कॅप्टन प्रणय चोरगे, जितू चोरगे आणि ज्यांच्या माध्यमातून डिझाईन ग्राफिक्स केलं जातं कल्पेश चोरगे हे देखील आलेत. आपलं देखील हार्दिक स्वागत. तसेच जय भवानी स्पोर्ट्स क्लब साखरचे खजिनदार रुपेश चोरगे हे देखील उपस्थित झालेत. आपलं देखील हार्दिक स्वागत. कोंडवीचा संघ मैदानामध्ये दाखल झालाय फिल्डिंगसाठी. या संघाला आपण पाहिलं प्रथमतः मानाचा करंडक मध्ये दाखल झाले होते. संपूर्ण गणवेशामध्ये कॅप, टी शर्ट, ट्रॅक पॅन्ट, शूज सर्वांचे सेम अगदी पाहायला मिळतात आणि आता देखील संपूर्ण गणवेशामध्ये हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. परागदादा दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा संघ आपल्याला पाहायला मिळाला आहे. आज या स्पर्धेला परागदादा दरेकर यांच्या माध्यमातून देखील 4 ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ असं व्यक्तिमत्व खेळाडूंच्या पाठीमागे असेल ना तर परफॉर्मन्स करायला देखील मजा येते आणि तो परफॉर्मन्स कोंडवी टीमचा पाहायला नक्कीच मिळालाय. चला देवळे टीम 47 केलेत. 48 आपल्याला करायचे आहेत आणि डगआउट मध्येच बसायचे. खाली बसू नका अन्यथा 2 धावांच्या पॅनल्टीला तुम्हाला सामोरं जावं लागेल. देवळे टीम चला दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होते. शुभम आणि तानाजी हे 2 बॅटर्स 48 चा पाठलाग करण्यासाठी दाखल होत आहेत. तर आपल्याला प्रितेश शिंदे जो मात्र गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळेल. पहिल्या षटकासाठी चांगली गोलंदाजी सातत्याने तो देखील करत आलाय आणि अष्टपैलू कामगिरी या भैरवनाथ कोंडवी टीम मध्ये नेहमीच तो
करतो त्या ठिकाणी आपण एक लिजेंड खेळाडू या टीम मध्ये रोशन रोहन मोरे आपल्याला पाहायला मिळतात त्या टीम मध्ये एक अनुभवी खेळाडू आहेत आणि तेच खेळाडू बाकीचे युवा खेळाडू आहेत बाकी युवा खेळाडूंचा संच पाहायला मिळतो आणि त्यामध्ये एक खेळाडू रोहन मोरे हे आपल्याला पाहायला मिळतात एक अनुभवी खेळाडू चांगला संघ आपण पाहतो हा अगदी शिस्तबद्धता देखील या टीमची सातत्याने पाहायला मिळाली ज्या प्रकारे क्रिकेटमध्ये तुम्हाला मैदानामध्ये दाखल व्हायचं असतं त्याच पद्धतीने हा संघ आम्ही सातत्याने पाहतो प्रत्येक स्पर्धांमध्ये भैरवनाथ कोंडवी विभागातील एक दमदार संघ पोलादपूर तालुक्यामध्ये देखील आता या संघाच्या नावाची चर्चा राज मोरेला देखील पीटीपीएलच्या स्पर्धामध्ये आपण हनुमाननगर संघ आपण पाहणार आहोत अजिंक्य पवारच्या टीम मध्ये खेळताना प्रीतेश शिंदे पहिलाच बॉल घेऊन हा वाईड वारकर बराचसा बाहेर पण गणेश बावीसकर यांनी दोन्ही हात समांतर केलेत आणि कळवलंय ही धाव अवांतर धावाने सुरुवात झाली आता देवळे टीमची लीग फॉर्मॅट आपण पाहतोय 2 मॅच जिंका आणि पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करा नेक्स्ट मॅचचा सामना देखील कोंडवी संघ खेळेल जय भवानी स्पोर्ट्स क्लब साखर टीमची लोअर फुल टॉस ड्राईव्ह केला ऑन साइडला डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी चांगला थ्रो देखील ही खासियत या खेळाडूंची आणि या टीमची दमदार संघ पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशन मध्ये नेहमीच पाहायला मिळतात आणि सुनील उतेकर साहेब आपल्याला नेहमीच असे संघ या असोसिएशन मध्ये आणि खेळाडू देखील दर्जेदार पाहायला मिळालेत समोर फटका खेळाय फटका फसलाय चेंडू हवेत झेल होणार का पाहावं लागेल रोहन मोरे चेंडू खाली परंतु त्यांच्या हातातून हा झेल निसटलाय कॅच ड्रॉप कॅचेस विन द मॅचेस पकडा कॅच जिंका मॅच जीवदान आता मिळाले फलंदाज शुभमला याचा फायदा तो घेईल का थोडीशी दुखापत देखील आपण राज मोरेला पाहायला मिळतोय पायाला आणि तरी देखील आपल्या टीमसाठी आपल्या गावासाठी तो मैदानामध्ये दाखल झालाय बॅटिंग मध्ये त्यांनी धावा केल्या 9-2 चौकार त्यांनी ठोकले होते ओव्हरपिच बॉल तिकडे क्षेत्ररक्षक सोहम भोसले त्याने हा झेल टिपलाय अप्रतिम झेल पहिली विकेट पहिला धक्का बसतोय विठ्ठलवाडी देवळे टीमला खेळाडू बाद होतोय तानाजी मुरडे टाकले दोन्ही मध्ये आणि झेपावला त्याची हाईट त्याला तिकडे कामी आली आणि हा झेल टिपला गेला ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिलं सोहमने शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवरती नजर ठेवली चेंडूवरती तो झेप त्याने घेतली आणि तो झेल त्याने टिपला पहिली विकेट माघारी परतवली गेली आता कुठेतरी दबाव विठ्ठलवाडी देवळे संघावरती निर्माण केलाय प्रीतेश शिंदे यांनी सोहम भोसलेने त्यातून बाहेर पडावं लागेल संघाची धाव संख्या 3 वरती 3 ला 1 बाद ही स्थिती पाहायला मिळते सध्याच्या घडीला देवळे संघाची बॅटची कडा इथं मात्र आणखीन एक विकेट आल्या पावली परतावं लागेल फलंदाज आकाश मुरडेला बॅक टू बॅक दुसरा धक्का प्रीतेश शिंदे याच्याकडून विकेट मिळाली बॉलिंग मार्क वरती येत होता त्याने रोहन मोरेला सांगितलं की तू कॅच पकडली असती तर हॅट्रिक माझी झाली असती हे त्याने सांगितलं परंतु इकडे विकेट किपर सँडी संदेश कडून कॅप्टन कडून हा झेल टिपला गेला विकेट आणखीन एक मिळाली बॅक टू बॅक 2 धक्के दिलेत आता हॅट्रिक बॉल या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक प्रीतेश शिंदे आपल्या नावावरती करेल काय इथं फटका फसलाय चेंडू हवेत समोरच्या दिशेने फटका क्षेत्ररक्षक पोहोचतोय तिकडे विशू भोसले 2 धावा अर्जित केल्यात 2 धावा आल्या 2 धावांच्या मदतीने संघाचा स्कोर कार्ड 5 या आकड्यावरती तानाजी मुरडे 1 धाव काढून बाद झाला शुभम स्ट्राइक वरती 1 धाव्यावरती खेळतोय आकाश मुरडे देखील कोणती धाव त्याने केली नाही कुलातला बॉल बॅक ड्राईव्ह स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवतोय प्रीतेश शिंदे बॉबी आणि षटकाची समाप्ती डॉट बॉल पहिला षटक संपलाय प्रीतेश शिंदेचं पहिल्या षटकामध्ये 2 विकेट आले आणि धावा खर्च केल्या त्या केवळ 5 दबाव निर्माण केलाय पहिल्या षटकामध्ये प्रीतेश शिंदे बॉबीने केवळ धावा 5 खर्च केल्या 2 विकेट त्याला मिळाल्या
चला नेक्स्ट मॅच साखरची टीम जय भवानी स्पोर्ट्स क्लब साखर. प्रणय चोरगे कॅप्टन पाठवा. चला साखर टीम कॅप्टन पाठवा आणि भैरवनाथ कोंडवी टीम त्यांच्या सोबत खेळेल. लगेचच सामना झाल्यानंतर संघाची धाव संख्या 5 ला 2 बाद. बॅकफुट वरती संघ पहिल्या षटकामध्ये प्रितेश शिंदेने पाठवलाय. क्षेत्ररक्षणामध्ये आता बदलाव केलाय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये कोंडवी टीमने 16 धावा बनवल्या होत्या, परंतु या दुसऱ्या डावामध्ये देवळे टीमने केवळ 5 धावा बनवल्या आणि 2 विकेट देखील गमावल्यात. आता या स्थितीतून कशा प्रकारे बाहेर पडेल हे पाहणं महत्वाचं असणार आहे. 18 बॉलचा खेळ बाकी. हा बराचसा बाहेर. पहिला चेंडू व्हाईट बॉल न सुरुवात केली होती प्रितेश शिंदेने देखील. आता स्वतः कर्णधार सँडी हा देखील एक व्हाईट बॉल टाकून सुरुवात करतोय षटकाची. हा बॉल देखील पुन्हा एकदा त्याच लाईन अँड लेंथ वरती पुन्हा एकदा व्हाईट बॉल. बॅक टू बॅक दुसरा हा व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. फरकदादा दरेकर मित्र परिवार यांच्या वतीने हा संघ आपण पाहतोय. कोंडवीचा संघ भैरवनाथ क्रिकेट क्लब कोंडवी खेळते. बॅटच्या खालच्या टोला चेंडू लागतोय. चेंडू हवे होत होता बराच काळ. रोहन मोरे तिकडे पोहोचणार, परंतु बॅकअप तिकडे पाहायला मिळालं. दुहेरीचा प्रयत्न केला आणि या 2 धावा आल्या. 2 धावांच्या मदतीने संघाचा स्कोर कार्ड देखील पुढे जातोय. 9व्या आकड्यावरती 9 धावा धावफलकावरती. एका बॉल मध्ये 4 धावा खर्च केल्या सँडीने. बॅटिंग करावी लागेल. कोलाट टाकलेला बॉल ड्राईव्ह केलाय समोर. विशू भोसले चेंडूवरती येईल. वेगाने चेंडूची फेकी होईल. चांगली फिल्डिंग. ओव्हरऑल संघाचा परफॉर्मन्स चांगला राहिलाय या टीमचा. चांगल्याने आपले ज्या वेळेला आपल्याला टीम मध्ये संधी मिळते त्या वेळेला धावा अडवण्याचा प्रयत्न देखील असतो आणि तोच प्रयत्न आता विशू भोसले देखील करतोय. चांगले बॉल त्यांनी स्टॉप केलेत. चांगली फिल्डिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर होता. बॅट वरती आला नाही. बॅट अगोदरच फिरवली. बॉल निघून गेला विकेट कीपरच्या दिशेने. बॉल आला कधी, बॉल निघून गेला कधी. बॅटर्स पाहत राहिला. सत्यम मुर्डे डॉट बॉल आलाय. पुढचा बॉल समोर खेळायचा प्रयत्न लॉंग ऑफ मध्ये. तिकडे क्षेत्ररक्षक पोहोचणार नाहीये. गॅप मोठा आहे, परंतु ओमकार आता तिकडे पोहोचतोय. त्याने हा चेंडू पकडलाय, फेकलाय. 2 धावा तदवर अर्जित केल्यात. या 2 धावांच्या मदतीने संघाचा स्कोर कार्ड पुढे जातोय. संघाची धाव संख्या 14 वरती जाऊन पोहोचले. 14 वरती धाव फलक. 48चा पाठला करायचा आहे. 48 रन्स टू विन. 14 झाल्यात, अजून 34 करायच्या. तिथून पुढे हा बॉल चांगला कटरचा वापर. विकेट किपरचा वेध घेतला. यश राज मोरेच्या हातामध्ये हा चेंडू जाऊन विसावा घेतोय. डॉट बॉल महत्वाचे असणारे हे डॉट बॉल. धावा बनवाव्या लागतील. आता देवळे टीमला आक्रमक व्हावे लागेल. फलंदाजाला मोठे फटके खेळावे लागतील. हा बॉल लेग स्टंपच्या बाहेर. खराब बॉल. शॉट फाईन लेगला चेंडू अडवलाय. चेंडूची फेकी देखील चांगली राहिली, परंतु 2 धावा मिळतील. आजच्या दिवसातील पहिली रील रोहन बुरटेची, जी मात्र शुभो एडिट याच्या माध्यमातून ही रील पडली. आजच्या दिवसातील पहिली, जी म्हणजे रोहन बुरटेची. त्याला दिलं जाईल पारितोषिक. हा झेल आणि आणखीन एक कॅश ड्रॉप या इनिंग मध्ये. तिकडे मात्र कॅच पकडली नाहीये. सोहम भोसले ज्याने पहिला झेल टिपला होता, आता हा झेल त्याने सोडलाय. 2 षटक संपले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती 2 बाद धावा झाल्यात त्या. सोळा धावा धाव फलकावरती आहेत. सोळा झाल्यात. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर 16. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या 5,
दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या त्या 11. विकेट आली नाही या षटकामध्ये. प्रितेश शिंदेने दोन विकेट घेतल्या होत्या. चला घाई करा, बास, जास्त वेळ घेऊ नका. अंपायर जास्त वेळ देऊ नका. या मॅचला अगोदरच उशीर झालाय. बॉलिंग साठी आता कीर्तिराज. 2 षटक हे अगदी आपण पाहतोय खेळाडू कक्ष व्यासपीठाच्या एंड कडून आणि 2 षटक फार एंड कडून टाकली जात आहे त्या स्पर्धेच्या माध्यमातून. कीर्तिराज आलाय. कीर्तिराज देखील चांगली गोलंदाजी करण्यासाठी जाणला जातो. तो देखील चांगली बॉलिंग करतो आणि विकेट टेकर म्हणून कीर्तिराज कडे देखील पाहिलं जातं. या तिसऱ्या षटकामध्ये 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये धावांची आवश्यकता 32 ची आवश्यकता आहे. पहिलाच बॉल ड्राईव्ह लॉंग ऑफ मध्ये खेळला. एकच धाव मिळेल. एकेरी दुहेरी धावांनी काम चालणार नाहीये. 11 बॉल 31 ची आवश्यकता. 11 चेंडूवर 31 ची आवश्यकता आहे विजयासाठी. हा वाईड यॉर्कर, परफेक्ट ब्लॉक होल चेंडू. फलंदाजाला समजलाच नाही, बॉल निघून गेला. राजच्या हातामध्ये डॉट चेंडू. मोठे फटकेची आवश्यकता आहे. 10 चेंडू बाकी आहेत. 10 मध्ये 31 अजूनही करायच्यात. 17 झाल्यात. 31 ची आवश्यकता 10 बॉल मध्ये तुम्हाला कॅल्क्युलेशन करावं लागेल. 10 बॉल वरती 3 मोठे फटके मारायचेच आहेत. परंतु कीर्तिराज ती संधी तुम्हाला देणार नाही. हा चेंडू अंगावरती लेग बायची एक धाव. पंच गुरुदास भोईर आम्हाला कळवत आहे. या डोंबिवली परिसरातून येतात हे पंच. गणेश बावीसकर घाटकोपर, प्रदीप शिंदे घाटकोपर आणि खास या स्पर्धेला महाड नडगाव चे अतिशय चांगले पंच, तटस्थ पंच नंदकिशोर मांडे. हा बॉल विकेट कीपर कडे पुन्हा एकदा डॉट चेंडू. डॉट बॉलची संख्या जास्त पाहायला मिळते या षटकामध्ये. कीर्तिराज धावा केवळ या मॅच मध्ये एकच खर्च केली आणि एक लेग बाईची धाव मिळाली. जवळजवळ आता कोंडवी संघ या मॅच मध्ये विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करतोय. चेंडू हवेत आहे. झेल होणार का त्या ठिकाणी? सँडी संघाचा कॅप्टन, त्याने हा झेल टिपला आणि धक्का दिला. तो देवळे टीमला आणखीन एक धक्का. नवीन बॅटर सागर संघाचा कॅप्टन. बॅट फक्त फिरवली. बॉल निघून गेला विकेट कीपर कडे. आणखीन एक निर्धाव स्वरूपाने षटकाची समाप्ती. 6 चेंडू शेवटचे बाकी. केवळ एक धाव कीर्तिराजची पाहायला मिळाली आहे. चांगली बॉलिंग. एकेका धावाची षटक आपण बरीचशी पाहिले जातून काल देखील आज देखील. परंतु सुनील उतेकर यांची कालची गोलंदाजी होती ना, ती फिल्डरने त्यांना साथ दिली नाही. नाहीतर कॅच इम्पॉर्टंट होता तो सुमित मोरेचा. स्वरांनी तो कॅच टिपला असता ना तर संघ आज पुन्हा एकदा खेळताना पाहायला मिळाला असता. रोहन मोरे आलाय, अनुभवी खेळाडू या टीम मध्ये. जास्तीच्या धावा बनवायच्यात. हा चेंडू विकेट कीपर राज कडून चुकी होते. एक सिंगल बाईची एक धाव मिळेल. संघाची धाव संख्या 1 ने पुढे जाईल. 19 वरती येणारे 5 बॉल शिल्लक आहेत आणि 5 बॉल मध्ये 29 ची आवश्यकता. 5 चेंडू 29 म्हणजे 5 बॉल वरती तुम्हाला 5 षटकार ठोकायचे. पहिला खेळा येतोय का पाहावं लागेल. पहिला षटकार सागरच्या बॅट मधून आलाय. बॉलला बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवलंय. आता येणारे 4 बॉल आणि करायच्या त्या 23 धावा. चार बॉल 29 ची आवश्यकता. मॅच मध्ये घेऊन आलाय की काय, परंतु हे आव्हान कठीण आहे.
तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. सागरला कॅप्टन नॉक खेळावा लागेल. आता मागे चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेने, मार्गस्थ होतोय, बॉल थांबणार नाहीये. 4 धावांनी पुढे जाईल संघ देवळे. धावा झाल्या त्या धावफलकावरती 29 आणि येणारे 3 बॉल आणि आता आवश्यकता आहे ती 19 धावांची. शेवटचे 3 बॉल 19 ची आवश्यकता. फटका फसलाय, चेंडू हवेत, कॅच होणार का? तिकडे राज होता, कॅच झाली नाही. एक कॅच ड्रॉप आता होते. 2 बॉल चा खेळ बाकी आहे. सामन्याची औपचारिकता 2 बॉल मध्ये अजूनही 18. सामन्यामध्ये पूर्णपणे वर्चस्व प्रस्थापित केले भैरवनाथ क्रिकेट क्लब कोंडबी टीमने. चला साखर टीम आहे कॅप्टन या ठिकाणी. चला सँडी या, सँडी संदेश टॉस साठी यायचे आपण. भैरवनाथ कोंडवी पुढचा सामना देखील आपलाच आहे, जय भवानी स्पोर्ट्स क्लब साखर संघासोबत. संदेश चेंडू खाली जाईल, कॅच होईल का? हा कॅच ड्रॉप आणि सामना या ठिकाणी जिंकलाय भैरवनाथ क्रिकेट क्लब कोंडवी संघाने. हा सामना जिंकलाय. वेल प्लेड. तर पुढच्या मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, चला कोंडवी टीम सँडी या टॉस साठी. पहिल्यांदा सँडी टॉस साठी या. मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण प्रितेश शिंदे याला देणार आहोत. 19 धावा, पहिलं षटक पॉवर प्लेचं टाकलं, 2 विकेट घेतले आणि केवळ 5 धावा. प्रितेश शिंदे